लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता जीवा खोलीमध्ये आलेला असतो तेवढ्यातच त्याच्या 3 मित्रांचा फोन त्याला येत असतो. का तर त्यांना आज ट्रेकिंगला जायचं असतं म्हणूनच फोन करत असतात. जीवा वैतागून फोन उचलतो कारण ऑलरेडीच पार्थदादाने त्याला समजून घेतलेलं नसतं म्हणून तो चिडचिड करत असतो. अरे किती फोन करताय तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही यायचंय तुमच्यासोबत, जा तुम्ही, नका मला फोन करू असा सतत असं म्हणून रागाने फोन ठेवून देतो. मला ना कोणी समजून घेत नाहीये, मला पार्थदादाने सुद्धा समजून घेतलं नाही. मी म्हटलं होतं ऑफिसला जातो पण काय केलं त्याने, बघितलं ना गेला असाच. पण काय करायचं आता, खरंच मला ना ह्या घरामध्ये कोणी समजून घेत नाही. सगळ्यांना असं वाटतं मी रिकामटेकडा आहे. मी ना आता नंदिनीशीच बोलतो, येऊ देत नंदिनीला. तेवढ्यातच नंदिनी आलेली असते. खरं तर नंदिनीला आज खूप घाई असते आणि तिला आनंद निवासला जायचं असतं आणि म्हणूनच तिची ती आवरत असते. पटापट फाईल शोधाशोध सुरू असते, बरीच कामामध्ये असते, त्यामुळे तिचं काही फारसं याच्याकडे लक्ष नसतं. पण हा तिच्या मागे मागे करत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, हां बोला ना, काय बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, नंदिनी प्लीज एका ठिकाणी 2 मिनिटं शांत उभा राहशील का, म्हणजे मला तुला बोलता येईल ना. जेव्हा प्लीज आत्ता नको ना, मला खूप घाई आहे, मला खूप कामं आहेत, आनंद निवासमध्ये जायचे, मला खूप कामं पेंडिंग पडलीत, प्लीज आत्ता नको ना, आपण हवं तर आल्यावर संध्याकाळी बोलूयात का, बाय 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 बाय. असं म्हणूनच नंदिनी अक्षरशः तिचे फाईल डॉक्युमेंट्स पर्स वगैरे सामान घेऊन तिथून निघून गेलेली असते. निघून गेल्यावरती आता मात्र जीवा म्हणत असतो, हो हो सगळ्यांनाच काम आहे, सगळ्यांना, मीच हा जीवा देशमुख एकटाच रिकामटेकडा आहे. ह्या जीवाला बोलण्यासाठी कोणाकडे 2 मिनिटं सुद्धा वेळ नाही येतं. मीच एकटा रिकामटेकडा आहे असं स्वतःच्या मनाशीच बोलत असतो. कारण नंदिनी तर ऑलरेडी निघून गेलेली असते. नाही ठीक आहे, हे सगळ्यांना वाटतंय ना की मला कामं नाही आहेत, मी रिकामटेकडा आहे, तर मला सुद्धा ह्यांना दाखवूनच द्यायचं आहे की मी रिकामटेकडा नाही आहे. पण असू देत, मी असाच घरात बसून राहतो ना नेहमी, ठीक आहे असू दे, वाटू दे सगळ्यांनाच तसं, असं म्हणूनच आता चिडलेला असतो. तर इकडे आता रम्या हॉलमध्ये कामं करत असते, साफसफाईची कामं चालूच असतात. तेवढ्यातच आता इथे वसू जे मोदक असतात ते घेऊन आलेले असते. खरं तर उकडीचे मोदक शिल्लक असतात आणि ती म्हणत असते, ए रम्या बाळा किती कामं करणार आहेस ग, घे बरं घे, थोडंसं खाऊन घे. असं म्हटल्यानंतर आता लगेचच दोघीसुद्धा मोदकाचा आनंद घेत असतात. इकडे रम्या म्हणत असते, वा वा वा, काय कमाल मोदक झालेत गाई, खरंच खूप छान वाटतंय खाऊन, असं मन प्रसन्न होते गाई. पण किती दिवस आपण ही अशी कामं करायची ग, मला खूप कंटाळा येतोय ग ह्या सगळ्या कामाचा. मी तिथे मस्त एसीच्या ऑफिसमध्ये बसून राहणारी रम्या आणि आता इथे घरी एवढं काम करते, काय ग आई हे किती दिवस चालणार आहे असं हे. तेवढ्यातच दारावरती पोस्टमन आलेलं असतात. पोस्टमन दारावरती आल्याबरोबरच इथे कॉलेजमधून एक लेटर आहे असं ते सांगतात. कॉलेजमधून लेटर आहे, आत्ता कॉलेजमधून लेटर कुणाचं असेल असं खरं तर दोघींना प्रश्न पडतो. पण लगेचच दोघीजणी इथे दाराशी धावत जातात आणि पोस्टमनकडून त्यांना ते लेटर घ्यायचं असतं. म्हणूनच आता इकडे, आई हे लेटर कोणाचं असेल, घे ग रम्या, कोणाचं काय असेल, आपल्याच घरातलं असेल ना कोणाचं तरी, असं म्हणून लेटर घेतात आणि त्यावरती सही करत असतात. इकडे आता रम्या म्हणत असते की मला एक गोष्ट सांग, तू जे म्हणत होतीस ना एवढे दिवस आपल्या हाती काहीतरी गबाड लागायला पाहिजे, असा काहीतरी एखादा धागादोरा लागायला पाहिजे, हा धागादोरा तोच तर नसेल ना गाई, असं आता इकडे रम्या वसूला सांगत असते. त्यावरच वसू म्हणत असते, आपण एक काम करूयात, हे ना खोलून बघूयात, खोल बरं त्यामध्ये काय आहे ते. पण हे कॉलेजमधून आहे म्हणजे युगचं नक्कीच असणार आहे, काय आहे खोलायचं का, मला तर नक्कीच काहीतरी इथे गोंधळच वाटतोय थोडासा. कारण कॉलेजमधून असं लेटर कोणाला येतं बरं, नाही येऊ शकत नाही, मग आपण हे खोलूया का. त्यावरच आता वसू म्हणत असते, रम्या आता काही मुहूर्त बघायचं आहे का, चल खोल पटकन, काय आहे तर ते कळन ना, आणि जर आपल्याला काही हाती लागलं तर मग आता लगेचच युग आपल्या बाजूने होऊ शकतो. तेवढ्यातच खोलायला गेलेली रम्या लेटर वर काढणार तर तिथे युग येतो. आता तिथे युग आल्याबरोबरच या दोघींवरती तो चिडतो, खूप चिडत असतो, कारण त्याची चोरीची पकडलेली असते. तो म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या लेटरला हात लावायची, तुम्हाला साधे मॅनरसुद्धा नाही आहेत का की इतरांचं लेटर पार्सल काही डॉक्युमेंट्स आले तर त्याला हात लावायचा नाही आणि त्याचबरोबर ते उघडून पाहायचं नाही म्हणून. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही खरंच किती मूर्ख आहात ना दोघीसुद्धा. इकडे रम्या म्हणत असते, ए युग
आमच्यापेक्षा लहान आहेस आणि आम्हाला तू इथे या सगळ्या गोष्टी इथे शिकवतोयस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही आमच्याशी बोलण्याची. त्यावरच आता इकडे युग म्हणत असतो, तुम्ही काय काय उद्योग केलेले आहेत आणि काय काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे लेटर बघता आणि तुम्हाला मला तुमच्या बाजूने करून घेता येईल? अजिबातच तसं काही एक होणार नाही, समजलं तुला? त्यावर रम्या चिडते आणि म्हणत असते, युग उगाचच ऐकून घेतोय म्हणून काही एक बोलू नको असा, समजलं तुला? तुला सुद्धा माहिती आहे आम्ही कोण आहोत, कशा आहोत. त्यावरच आता युग तिला म्हणत असतो, रम्या तू तर अजिबातच बोलू नकोस, कारण तू आत्तापर्यंत घरामध्ये काय काय कुरघोड्या काय काय उद्योग केलेले आहेस हे मला सगळं माहिती आहे. तर आता वसू इथे मध्यस्थी घेते. वसू म्हणत असते, युग बाळा त्याचं काय झालं ना, आम्ही तुझं लेटर वगैरे उघडून बघत नव्हतं राजा, ते ना आम्ही इथे दारात होतो, मग आता तो पोस्टमन लेटर घेऊन आला. आता पोस्टमन लेटर घेऊन आल्यानंतर ते फक्त आम्ही घेतलं, आम्ही घ्यायला नको होतं का युग बाळा? असं म्हटल्यानंतर आता इकडे युग थोडासा शांत झालेला असतो आणि त्याचं काय आहे ना, आम्ही घरात कामं करतो, नोकर आहोत आणि काय रे तुझी आई आमच्याशी असं वागली तर तू सुद्धा तसंच आमच्याशी वागणार आहेस का? त्यावरच युग म्हणत असतो, काही जरी असलं ना आत्या, पण ह्या रम्याला नीट सांगा माझ्याशी पंगा घ्यायचा नाहीये म्हणून, समजलं? जे काही असेल ते माझं माझं असेल, समजलं? असं म्हणून त्या लेटरकडे तो पाहतो. इकडे आता रम्या वसूच्या मनामध्ये संशय तर निर्माण झालेला असतो, कारण युगचं वागणं आल्यापासूनचं त्याचं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संशयास्पद असतात. त्यामुळे आता इकडे तो निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर ह्या दोघी आपापसातच बडबड करत असतात. इकडे आता रम्या म्हणत असते, आई तू काही म्हण, हे युगचं ना काहीतरी आहे, काहीतरी गोड गंगाला आहे, जे की काहीतरी झालेलं आहे, आपल्याला त्या गोष्टीचा इथे शोध घ्यावाच लागेल असं ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे मात्र लगेचच रम्या म्हणत असते, आई तुला आठवतंय का गं, जेव्हा तो इथे कॉलेजमधून हॉस्टेलमधून आला होता तेव्हाचं त्याचं वागणं? आणि लगेचच वसू म्हणत असते, हो गं, आणि त्या दिवशी गणपतीसमोर उभा राहून सुद्धा तो रडत होता. त्याचबरोबर आत्ता बघ ना तो कसा फास्टमध्ये आला आणि फास्टमध्ये येऊन त्याने ते लेटर आपल्याकडून लगेचच काढून घेण्याचं काम केले. नाही नाही, नक्कीच काहीतरी असेल आणि त्याचा शोध आपण इथे घेतला पाहिजे असं दोघी सुद्धा ठरवतात. इकडे वसूला तर प्रचंड आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, आता आपण बघूयात हा आपल्या हातातून कसा निसटतोय. तर इकडे आता युग खोलीमध्ये जातो. युग खोलीमध्ये गेल्यानंतर ते लेटर लगेचच तो काढून पाहतो आणि लेटर काढून पाहिल्यानंतर खूप जास्त घाबरलेला असतो. स्वतःच्याच मनाशी बोलत असतो, हे लेटर नशीब रम्या आणि वसूच्या हाती सापडलं नाही किंवा पडलं नाही. जर हे लेटर त्या रम्या आणि वसूच्या हाती सापडलं असतं, पडलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता. असं व्हायला नको होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझं सत्य घरामध्ये सगळ्यांना समजलं असतं. मग हे जर सत्य इथे घरात सगळ्यांना समजलं असतं, आईसमोर आलं असतं, तर मग आईनं तर मला अगदीच त्या दोघींसारखंच कामाला जुंपलं असतं, भांडी घासायला लावली असती, झाडू पोछा हे सगळं काही करायला लागलं असतं मला. नाही, मला काही करून खूप जास्त इथे सावध राहिलं पाहिजे. मला हे लेटर अशा ठिकाणी इथे लपून ठेवलं पाहिजे जेणेकरून हे लेटर जे आहे ते कोणाच्याही हाती लागणार नाही. नाहीतर हे जर लेटर कोणाच्या हाती लागलं तर मग माझं काही खरं नाही असा युग स्वतःच्याच मनाशी विचार करत असतो. आज बहुतेक त्या रम्या आणि वसू आत्याला इथे माझ्यावरती संशय आलाच असेल, पण नको, मला एवढं गाफील राहून चालणार नाही. मी हे लेटर लगेचच कुठेतरी लपवतो असा युग आता इथे विचार करत असतो. लगेचच लेटर घेऊन उठणार तर कुठे लपू ह्या विचारामध्ये असतो. पण घरात तर कुठेतरी अशा ठिकाणी लपवलं पाहिजे जेणेकरून ते कोणाच्या हाती आलं नाही पाहिजे असा इथे त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो. असं मनामध्ये विचार सुरू असताना लगेचच तिथेच असलेल्या एका याच्यामध्ये जो ड्रावर असतो आणि त्या ड्रावरमध्ये काही बॉक्सेस असतात आणि त्या ड्रावरमध्ये काही बॉक्सेस असल्या कारणाने इथे आता तो एक बॉक्स जो आहे तो बॉक्स इथे आता काढून घेतो आणि तो बॉक्स काढून घेतल्यानंतर त्या बॉक्समध्ये हे लेटर तो ठेवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आता कोणीही इथे कोणाच्याही हाती ते लेटर पडू नये असं तो इथे विचार करतो. आता बॉक्समध्ये लेटर ठेवून दिल्यानंतर इकडे मात्र त्याच्या मनाला थोडंसं बरं वाटलेलं असतं. आता इकडे संध्याकाळची वेळ असते. खरं तर आत्तापर्यंत जीवा जो आहे तो त्याच्याच खोलीमध्ये बसून असतो. चेअरवर बसलेला जो जीवा आहे तो बॉल घेऊन भिंतीवरती टॅप 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 करत असतो. तेवढ्यातच तिथे आता नंदिनी येते. नंदिनी आल्याबरोबरच ती जीवाकडे पाहते आणि म्हणत असते, अरे वा, तुम्ही इथेच आहात आणि आज खाली आई मला म्हणत होत्या की तुम्ही दुपारी जेवलासुद्धा नाही आहेत म्हणून. का, काय झालं, नाही जेवलात तुम्ही? त्यावरच तो म्हणत असतो, नाही जेवलं, भूक नव्हती. हो का, अच्छा, तू सांग तुझं काय? त्यातच नंदिनी म्हणत असते, हो आजचा दिवस ना खूप जास्त कामाचा होता बघा,
खूप ट्रॅफिक लागलं, खूप विचारू नका. यायला एवढा लेट झाला ना त्या ट्रॅफिकमुळे की काही विचारू नका. नशीब समजा तुम्ही घरातच होतात, तुम्ही कुठे बाहेर पडला नाहीत आणि तुमच्यावर कुठे बाहेर पडण्याची वेळ आली नाही आहे. नाहीतर खरंच ना आजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात खूप ट्रॅफिकचं ओझं झालं आहे बघा. तेवढ्यातच आता जीवाला राग आलेला असतो. अगोदरच आता इकडे रिकामटेकडा आहे, काम नाही, आणि परत नंदिनी म्हणते की बरं झालं नशीब तुम्ही घरातच होतात. जीवा उठतो आणि म्हणत असतो, हो मी काही रिकामटेकडाच आहे ना, जीवा रिकामटेकडाच आहे, त्याला कुठे कामं आहेत आणि त्याला कुठे बाहेर जाऊन काही करायचं असतं, काहीच नसतं करायचं. हो नाही ते तर अगदीच बरोबर आहे बरं का, पण देव करो आणि ही लगेचच तुमची इच्छा पूर्ण हो, बाहेर जाऊन तुम्हाला काम करायला मिळो. आणि त्याचबरोबर इकडे असं बोलल्यानंतरच आता जीवा म्हणत असतो, मस्करी करतेस माझी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हो गंमत केली मी तुमची, खरंच सॉरी हां तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर. तेव्हा तो म्हणत असतो, हां बोला बोला, सगळे मलाच बोला. जीवा कसा रिकामटेकडा आहे, त्याला कशी कामं नाही येतं, तो कसा घरातच बसून असतो, तो फक्त त्याच्या खोलीतच बसलेला असतो. हेच हेच करायचं आहे ना तुम्हाला सगळ्यांना, हेच बोलायचं आहे ना मला, ह्याच गोष्टी तुम्हाला दाखवून द्यायच्यात ना, ठीक आहे द्या द्या दाखवून द्या. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला समजतं की जीवाचं काहीतरी बिघडलंय आणि तो काहीतरी सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते, काय झालंय जीवा, एक मिनिट, सॉरी माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, प्लीज माझं ऐकून घ्या. असं म्हणून ती त्याला थांबवण्याचा आणि हात पकडायचा प्रयत्न करते. पण जीवा लगेचच म्हणत असतो, नंदिनी हात सोड, मला तुझ्याशी नाही बोलायचंय. काय झालं माहिती, तुला तरी कुठे वेळ आहे माझं सगळं काही ऐकून घ्यायचा, माझ्याशी बोलायचा आहे का तुझ्याकडे वेळ? नाहीये ना. आणि कशाला इथे तुझ्याकडे वेळ असेल माझ्यासाठी? नाहीच आहे ना. सकाळी मला तुला काहीतरी सांगायचं होतं, 2 मिनिटं दे म्हणत होतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण नाही, तुझ्या मागं तर खूप कामं होती ना. मग हा जीवा काय एकटाच आहे, रिकामटेकडाच आहे, त्याला कुठली काय कामं येतं, तो आपला असाच घरात पडलेला असतो ना. नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालंय, सॉरी ना, काय झालंय सांगा तरी माझ्याशी, बोला व्यवस्थित, मला नव्हतं माहिती आणि सॉरी, बोला खरंच सॉरी, माझं काही चुकलंय का? त्यावर जीवा म्हणत असतो, नाही तुम्हा कोणाचं काहीही चुकलेलं नाहीये. अगं मी सकाळी तुझ्याकडे एवढं बोलायला आलो होतो, तुझ्या एवढे मागे पुढे करत होतो, मी म्हणत होतो तुला की 2 मिनिटं मला तुझ्याशी बोलायचं आहे, दे तुझे 2 मिनिटं. म्हणून तिकडे जीवा पारदादाने सुद्धा इकडे माझ्या बद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. त्याला सुद्धा असं वाटतं की मी घरातच आहे, रिकामटेकडा आहे, म्हणून मला तुझ्याशी सकाळी 2 मिनिटं बोलायचं होतं. पण तुला वेळ होता का? नाही, तू बिझी होतेस. मग आता मला तुझ्याशी नाही बोलायचंय काही. लगेच तो तिथून जायला लागतो. आणि हे बघितलंस ना, मी ते घरात बसून काय करतोय, बॉल तर भिंतीवर तर मारतोय ना. अगदीच. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज सॉरी ना, मला नव्हतं माहिती तुम्हाला एवढं सगळं काही माझ्याशी बोलायचं आहे आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी घडल्यात, प्लीज मला समजून घ्या थोडंसं. त्यावर जीवा म्हणत असतो, हो ना, हो मीच सगळ्यांना समजून घेतो, पण मला ह्या जीवाला कोणी समजून घेत नाहीये. पण आता मी सुद्धा शांत बसणार नाही. सगळ्यांना असं वाटतं ना की हा जीवा घरात बसतोय, रिकामटेकडा आहे, काही काम करत नाही, तर ठीक आहे, मी सुद्धा कसा कामाला लागतो. आणि बघ मी सुद्धा आता जोपर्यंत इथे स्वतःला सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत शांत बसणार नाही. आणि इथे सगळ्यांना असंच वाटतंय ना माझ्याबद्दल, मग वाटू देत, सगळ्यांना वाटू दे. मग तुला सुद्धा तसंच वाटतंय ना. इकडे जीवा एवढी बडबड करत असतो की काही विचारू नका. ना त्याने नंदिनीचं काही ऐकून घेतलेलं असतं, ना तिला बोलण्याचा वेळ दिलेला असतो. इथे खूप मोठा गैरसमज त्याने इथे करून घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ह्या गैरसमजामधला किंवा ह्या गैरसमजाचा झालेला जो फायदा आहे तो मात्र इथे आता रम्या आणि वसू कशा घेतील, खरंच काय होईल हे पाहूयात ना आपण. आता इकडे नंदिनी जीवाच्या बाजूला येऊन बसते, पण जीवा मात्र तिच्याशी काही फारसा बोलत नसतो. तो म्हणत असतो, नाही म्हटलंय ना मला कोणाशी काहीच नाही बोलायचंय, समजलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज खरंच सॉरी, मला नव्हतं माहिती तुम्हाला माझ्याशी एवढं सगळं काही बोलायचंय. आणि म्हणून ती त्याच्याशी पुन्हा एकदा बोलायला लागलेली असते. जीवा नंदिनीला थँक्यू म्हणत असतो, आणि थँक्यू मला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिल्याबद्दल. खरंच आज तुमच्या ह्या सगळ्यांच्या बोलण्यामुळे मी खडबडून जागा झालेलो आहे. असं वाटतंय की जीवाला काहीही काम नाही आहे आणि जीवा रिकामटेकडा आहे. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, तुम्ही माझ्या बोलण्याचा आणि त्याचबरोबर वागण्याचा चुकीचा अर्थ काढताय, प्लीज मला समजून घ्या, मला तुम्हाला बोलायचं आहे, सांगायचं काहीतरी. पण इकडे जीवा म्हणत असतो, नाही तू समजून घेत नाही आहेस ना, कारण इथे आज तुमच्यामुळे मी झोपेतून उठलेलो आहे. थँक्यू त्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि तेव्हा तो तिथून जायला निघतो. तर नंदिनी म्हणत असते,
आहे, जीवा प्लीज जरा तरी ऐकून घ्या ना इथे, आणि नका नका असं काहीतरी करू, नका माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू प्लीज असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेच जीवा म्हणत असतो, नाही मी चुकीचा अर्थ काढतच नाहीये, उलट आज मी इथे जमिनीवर आहे, आतापर्यंत मी इथे हवेतच उडत होतो. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, जीवा काय चाललेलं आहे प्लीज घ्या ना थोडंसं समजून असं म्हटल्यानंतर ती त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी हात सोड. पण नंदिनी म्हणते, जीवा प्लीज समजून घ्या ना. त्यावर पुन्हा एकदा जीवा जोरात ओरडतो आणि म्हणत असतो, नंदिनी हात सोड, मला काहीही बोलायचं नाहीये असं म्हणून आता शेवटी नंदिनीने हात सोडलेला असतो. तिला सुद्धा समजतं की जीवा तिच्यावर खूपच चिडलेला आहे, रागवलेला आहे, दुखावलेला आहे. त्यावर तो म्हणत असतो, आता हा जीवा फक्त इथे बेडवर पडण्याच्याच कामाचा आहे, म्हणून मी माझा आडवा होतो बेडवरती असं म्हणून लगेचच आता जीवा बेडवरती झोपलेला असतो. तर नंदिनीच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांचं वादळ इथे सुरू झालेलं असतं. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता काव्या तिचा अभ्यास करत तिच्या खोलीमध्ये बसलेलीच असते. तर नंदिनी खूपच जास्त अस्वस्थ असते. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून अक्षरशः डोकं दुखायला लागलेलं असतं. आता पार्थ हा ऑफिसमधून आलेला असतो. पार्थ ऑफिसमधून आल्यानंतर समोर काव्या दिसते आणि समोर काव्या दिसल्यानंतर तो काव्याला विचारत असतो, काय मग कशी आहे तब्येत, बरं वाटतंय ना आता. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हो मी ठीक आहे, मी बरी आहे, पण तुम्हाला काय झाले. त्यावर तो म्हणतो, नाही मला कुठे काय झालेलं आहे, मी ठीक आहे. नाही तुम्ही ठीक नाही आहात, सकाळी म्हटलात की मी बघा आता काहीतरी करतो आणि काहीतरी करतो म्हणून की खालून जाऊन आलात आणि जाऊन आल्याच्या नंतर अगदीच लगेचच निघून गेलात आणि जाताना सुद्धा तुमचा चेहरा रागात होता. का काय झालेलं आहे सांगा ना. नाही हो का काहीही झालेलं नाहीये. आणि तेव्हाच त्याला ते जीवाबरोबरचं बोलणं झालेलं आठवत असतं. तेव्हा काव्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, म्हणत असते, देशमुख काय झालंय सांगणार आहात की नाही. बरं ठीक आहे जाऊ द्या, तुमची काम कसं झालं, तुमची मीटिंग कशी झाली. त्यावर लगेचच आता इथे पार्थ म्हणत असतो, अहो काय सांगू तुम्हाला, खरंच मीटिंग एक नंबर झाली बघा. आणि ते क्लायंट जे होते ना त्यांच्यासमोर बाबांनी माझं एवढं भरभरून कौतुक केलंय म्हणून सांगू काही विचारू नका. आणि त्याचबरोबर मीटिंग तर ह्या नेहमीच व्यवस्थित होतात हो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची मीटिंग खूप जास्त छान झालेली आहे. आणि त्याचबरोबर त्या क्लायंटला सुद्धा मीटिंग आवडली आणि बाबांनी सुद्धा त्या क्लायंट समोर माझं भरभरून कौतुक केलं. हो का असं आहे तर मग तरी सुद्धा तुमचा एवढा चेहरा का बरं पडलेला आहे, काय झालेलं आहे. पुन्हा एकदा इथे पार्थला जीवा आठवतच असतो, सांगा ना काय झालंय. त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो, नाही काव्या काही नाही झालेलं, काय वाटतंय तुम्हाला. नाही देशमुख तुमचा चेहरा बोलतोय, काहीतरी नक्कीच झालेलं आहे, बोला ना काय झालेलं आहे. पण इकडे मात्र तो सांगत असतो, नाही नाही काही नाही झालेलं. पण देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला थँक्यू म्हणायला पाहिजे तुम्ही. का बरं तुम्हाला का थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण मला एक गोष्ट सांगा, जर मी तुम्हाला जा म्हटलं नसतं, आग्रह केला नसता तर तुमची मीटिंग झाली असती का. तेव्हा तो म्हणतो, हो हे तर खरंय बाबा. तेव्हा ती म्हणत असते, चला मग मला थँक्यू म्हणा. तेव्हा आता लगेचच आपला पार्थ तिला थँक्यू म्हणत असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या क्लायंटने ना मला गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय कसलं गिफ्ट दिलेलं आहे. त्यावर लगेचच आता पार्थ एक बॉक्स घेऊन येतो आणि पार्थच्या हातामध्ये 2 वॉच असतात, जी की जोडी वॉच असतात. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, वाव कसले छान वॉच आहेत, पण ह्या तुम्हाला का दिलेल्या आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो, त्याचं काय झालेलं आहे ना काव्या, की इथे त्या क्लायंटला ना 2 फ्लॅट जोडीनेच म्हणजे सोबतच हवे होते आणि तेव्हा ते 2 फ्लॅट जोडीने मी त्यांना घेऊन देण्यामध्ये मदत केली आणि त्यामुळेच त्यांनी बहुतेक इथे हे 2 वॉच आपल्याला गिफ्ट केलेले असावेत. पण तुम्हाला एक सांगू का, त्या क्लायंटला नक्कीच माहिती असेल की आपलं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि आपण मॅरिड आहोत आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी हे वॉच मला इथे गिफ्ट दिलेले आहेत. तेव्हा काव्या म्हणत असते, वाव कसले भारी वॉच आहेत खरंच, पण त्यांना कसं माहिती की तुमचं लग्न झालंय म्हणून. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो खरंच ना, त्यांना कसं माहिती लग्न झालंय म्हणून आणि ते सुद्धा जोडी वॉच त्यांनी दिली आहेत म्हणून, पण खरंच खूप छान आहेत. त्यावर पार्थ म्हणत असतो, म्हणजे खरंच तुम्हाला आवडले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीबाबत तुमचं काहीच म्हणणं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, मी का काही म्हणेल, खरंच छान आहेत, म्हणजे तुम्हाला काहीच नाही म्हणायचंय. हो आता मला सांगा, त्या क्लायंटला कुठे माहिती असणार आहे का आपला डिवोर्स झालाय, डिवोर्स होतोय वगैरे असं म्हटल्यानंतर आता पार्थचा थोडासा चेहरा पडतो. तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, सॉरी देशमुख, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण खरंच हे जे वॉच आहेत ना ते अप्रतिम आहेत, सुंदर आहेत असं म्हणूनच काव्यासमोर त्यानं ते वॉच पकडलेले असतात आणि काव्या ते वॉच पाहून खूपच जास्त हॅपी झालेली असते. काव्या हे सगळं काही बोलून गेल्यानंतर पार्थ थोडासा अस्वस्थ वाटतो, पण ती म्हणत असते, सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं, बघू जरा घड्याळ बघू असं म्हणून
म्हणून काव्या दोन्ही घड्याळ हातामध्ये घेते. हातामध्ये घेतल्यानंतर एक लेडीज वॉच जे असतं ते तिच्या हातून खाली पडतं. खाली पडल्यानंतर खरं तर ते सुरुवातीला त्या टेबलावर आपटतं. टेबलावर आपटल्याच्या नंतर पुन्हा ते खाली पडतं आणि खाली पडल्याबरोबर ते घड्याळ जे आहे ते तुटलेलं असतं. तर आता इकडे पार्थला खूपच मोठा धक्का बसतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, सॉरी मी ते मुद्दामून नाही तोडलं, माझ्या हातून पडलं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल धमाल आणि इंटरेस्टिंग असा होत असतो, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत असतो की आता इथे तर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, असू द्या, इट्स ओके, तुमच्या हातून पडलंय ना, ठीक आहे, तुम्ही मुद्दामून थोडी ना केलेला आहे हे, थांबा मी ना सुपडी आणि झाडू किंवा काहीतरी घेऊन येतो, असं म्हणूनच तो किचनमध्ये गेलेला असतो. आता किचनमध्ये गेल्यानंतर मानिनी विचारते, का रे का काय झालेलं आहे? अगं आई काही नाही, इथे ना आज क्लायंट बरोबर मीटिंग होती आणि क्लायंट बरोबर मीटिंग होती तर त्यांनी आमच्यासाठी 2 घड्याळ दिले होते आणि ते चुकून काव्याच्या हातून खाली पडलं आणि ते तुटलं आणि तुटल्यानंतर त्याच्या काचा झालेल्या आहेत आणि ते साफ करण्यासाठी इथे मला सुपडी किंवा आणखी काहीतरी टिश्यू वगैरे हवा आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे, जेणेकरून त्याच्या काचा वगैरे कोणाला लागू नयेत म्हणून. असं म्हणूनच आता तो मानिनी समोर हे सगळं बोलत असतो. मानिनी वेगळ्याच विचारात जाते. मानिनी विचार करत असते, मला तर असं वाटतंय की आता ते जे घड्याळ आहे ना ते बहुतेक मुद्दामूनच इथे काव्याने तोडलेलं असावं. का हे मुद्दामूनच तोडलंय म्हणजे तिला इथे पार्थ बरोबर संसार करायचा नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्या नाहीयेत ना, असा इथे ती विचार करत असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जीवा चिडलेला असतो आणि अस्वस्थ झालेला असतो. ह्याच गोष्टीचा फायदा रम्या आणि वसू घेत असतात. रम्या आणि वसू इथे म्हणत असतात, आता बघच मी काय करते ते. जीवा आणि नंदिनीच्या आनंदामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये मी कशा पद्धतीने सुरुंग पेरायला सुरुवात करते हे मात्र त्यांना लवकरच कळणार आहे, असं इथे ती बोलत असते आणि तिचा प्लॅन इथे ती वर्क करायला लागलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी नंदिनी आहे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिला इथे बोलायचं असतं ते म्हणजेच की जीवाशी, आणि जीवाशी बोलत असतानाच इकडे आता ती म्हणत असते, जीवा प्लीज थोडंसं समजून घ्या ना, आपण सगळं काही इथे व्यवस्थित बोलू ना, आपण सगळं काही व्यवस्थित बोलल्यावर डिस्कस केल्यावर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील, प्लीज जीवा तुम्ही माझं ऐकून घ्या ना. पण इकडे मात्र आता जीवा पुन्हा चिडलेला असतो आणि जीवा चिडलेला असताना तो म्हणत असतो, नंदिनी प्लीज यार लिव्ह मी अलोन, मला नाही बोलायचंय तुझ्याशी काही, का तू माझ्या मागे मागे येतेस, का उगाचच बोलायला लागतेस, नाही बोलायचंय मला तुझ्याशी काही, असं म्हणून जीवा आता नंदिनीवर चिडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो ह्यांच्या आयुष्यामध्ये काय टर्निंग येईल, काय आता वसू इथे काय नवीन खेळ खेळेल, काय उद्योग करेल, पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही या एपिसोडचा आनंद घ्या, एन्जॉय करा, छान छान कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर कुठली जोडी कमाल वाटते आणि रम्या आणि वसू काय करू शकतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूयात पुन्हा एका नवीन अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.